नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज मधला फरक। विद्यार्थी बऱ्याच वेळा एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ओळखण्यामध्ये चुका करतात। आज आपण त्याची एक ट्रिक समजून घेणार आहोत ज्यामुळे एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे मार्क तुमचे फिक्स होतील। काय असते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि काय असते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? सर्वात अगोदर प्रॉपर्टी ऑफ सिस्टम म्हणजे काय, तर सिस्टमची प्युरिटी ओळखण्याचा किंवा सिस्टमला कॅरेक्टराइज केलं जातं, सिस्टमच्या स्टेट ओळखण्यासाठी आपण काही प्रॉपर्टीचा यूज करतो आणि त्या प्रॉपर्टी दोन पार्टमध्ये डिवाइड करण्यात आलेले आहे। एक आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी। इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असतं स्टुडंट, तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही जी आहे तर सिस्टम मध्ये असलेल्या अमाउंट ऑफ मॅटर वरती काय करत नाही, डिपेंड करत नाही। इट डज नॉट डिपेंड अपॉन दी अमाउंट ऑफ मॅटर इनटू दी सिस्टम मध्ये किती अमाउंट ऑफ मॅटर आहे। जसे की उदाहरणार्थ डेन्सिटी असेल तर डेन्सिटी ही जी आहे ही कोणती प्रॉपर्टी आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे। त्याचे एक्झाम्पल आपण बघूयात, तुमच्या लक्षात येईल। ओके, सो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे काही एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत। टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, डेन्सिटी असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल आणि बॉइलिंग पॉइंट असेल। जर मला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीच्या बाबतीत थोडीशी जर अजून आपल्याला जर ट्रिक समजून घ्यायची असेल स्टुडंट, तर आपण ट्रिकही समजून घेऊ शकतो। इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी जी आहे ना ती जनरली काय असते, तर रेशो असते दोन फिजिकल क्वांटिटीचा। जसे की उदाहरणार्थ आपल्याला डेन्सिटी दिलेला आहे, तर डेन्सिटी काय असतं स्टुडंट, रेशो असतो कशाचा, मास अपॉन व्हॉल्यूमचा काय असेल, रेशो असेल। तर त्यामुळे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ओळखणं फार सोपं आहे। जर ती क्वांटिटी कुणाचा रेशो जर येत असेल, बरोबर आहे की नाही, तर त्या क्वांटिटीला तुम्ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय करू शकता, म्हणू शकता। त्याचबरोबर जी काही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते ही सिस्टीमची प्युरिटी डिसाइड करण्याचा क्रायटेरिया सुद्धा असू शकतो। सिस्टीमची प्युरिटी आपल्याला काय करता येते, डिसाइड करता येते कोणत्या प्रॉपर्टीमुळे, तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमुळे। मग इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही अमाउंट ऑफ मॅटरवर इंडिपेंडेंट असेल, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही रेशो असते। त्याचबरोबर आपल्याला हेही लक्षात घ्यायचे की इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी हा सिस्टीमच्या प्युरिटीचा क्रायटेरिया सुद्धा असू शकतो। आता आपल्याला बघायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही काय असणार आहे, इट डिपेंड्स ऑन द अमाउंट ऑफ मॅटर और अमाउंट ऑफ सबस्टन्स इनटू दी सिस्टीम, ही डिपेंड असणार आहे। जसे की मास असेल, बरोबर आहे की नाही, जसे की काय असेल, व्हॉल्यूम असेल। त्याचे एक्झाम्पल पण आपण बघणार आहोत स्टुडंट। जर आपण त्याचे एक्झाम्पल बघितले तर लक्षात येईल की एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे मास असेल, व्हॉल्यूम असेल, नंबर ऑफ मोल्स असेल, इंटरनल एनर्जी असेल, एन्थाल्पी असेल, ह्या सुद्धा आपण काय घेऊ शकतो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज घेऊ शकतो। मग इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज मध्ये काही रिलेशन आहे का किंवा यांचं काय ऍप्लिकेशन आहे ते आपल्याला काय करायचंय, समजून घ्यायचंय। बघा की डिफरन्स काय आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी डिपेंडेंट अपॉन क्वांटिटी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी डिपेंडेंट ऑन क्वांटिटी। एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर ऍडिटिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर नॉट ऍडिटिव्ह। उदाहरण सांगतोय तुम्हाला, बघा मास जे आहे ही कोणती प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, आणि डेन्सिटी ही कशी प्रॉपर्टी आहे स्टुडंट, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे। मी 1 किलोग्रॅम जर वॉटर घेतलं, बरोबर आहे की नाही, मी 2 किलोग्रॅम वॉटर घेतलं आणि 3 किलोग्रॅम वॉटर घेतलं, मास वाढत चाललंय, अमाऊंट ऑफ मॅटर पण काय होत चाललंय, वाढत चाललेलं आहे। पण डेन्सिटी 1 किलोग्रॅम वॉटरची पण किती असणार आहे, 1 ग्रॅम सीसी असणार आहे, बरोबर आहे की नाही। त्यानंतर 2 kg ची पण किती असेल, 1 ग्रॅमच असेल, याची पण किती असणार आहे, 1, आणि याची पण किती असणार आहे, 1। त्यामुळं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही ऍडिटिव्ह असते, तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही ऍडिटिव्ह नसते, आपल्याला समजून घ्यायचं आहे। ठीक आहे, नेक्स्ट रिलेशन काय आहे दोघांमध्ये, तर लक्षात घ्या कोणतीही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो असते। जसे की आपल्याला इथं उदाहरण दिलेले, डेन्सिटी कोणती प्रॉपर्टी आहे स्टुडंट, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते, परंतु डेन्सिटी जी आहे ती रेशो आहे कुणाचा, मास अपॉन व्हॉल्यूमचा, आणि मास आणि व्हॉल्यूम दोन्हीही कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत। त्यामुळे आता डोक्यात फिक्स करून ठेवायचं आहे तुम्हाला की इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो असते, किंवा जर नाही ओळखू आलं तर बघायचं, जसं उदाहरणार्थ प्रेशर ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी का, बिकॉज प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, म्हणून प्रेशर ही सुद्धा कोणती प्रॉपर्टी झाली, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी झाली, लक्षात ठेवायचं आहे स्टुडंट। ठीक आहे, त्याच्यानंतर न्यूमेरिकल अंडरस्टँडिंग आपल्याला समजून घ्यायचं आहे। बघा मास जर वॉटरचं जर डबल झालं तर व्हॉल्यूम पण काय होतं, डबल होतं, म्हणून लक्षात घ्यायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ज्या आहेत, जसं अमाऊंट ऑफ मॅटर, एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी वाढली की दुसरी पण वाढणार, ऑब्व्हियसली दुसरी सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे। मास वाढलं, व्हॉल्यूम वाढेल, वर्क वाढेल, हीट वाढेल, बरोबर की नाही, म्हणजे या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत। बट टेम्परेचर रिमेन सेम, परंतु टेम्परेचर मात्र सेम असतं। जसं उदाहरणार्थ आईसचा 1 किलोग्रॅम आईसचा मेल्टिंग पॉइंट किती असतो,
0 डिग्री सेल्सिअस, बरोबर की नाही. मी काय केलं, 1 kg वॉटर घेतलं तर वॉटरचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो 100 डिग्री सेल्सिअस असेल. मी 2 kg वॉटर घेतलं, किती डिग्री असेल, 100 डिग्री असेल. मी 3 kg वॉटर घेतलं, त्याचा बॉइलिंग पॉइंट किती असेल, 100 डिग्री सेल्सिअस असेल. तर त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ह्या वाढत जातात, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ह्या वाढत नाही, कॉन्स्टंट राहतात, बिकॉज दोज आर नॉट डिपेंड अपॉन दी अमाऊंट ऑफ मॅटर इन टू दी सिस्टीम. फायनल कन्क्लुजनला आपण येणार आहोत. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही सिस्टीमचा प्युरिटी डिसाइड करण्याचा क्रायटेरिया आहे. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय करते, सिस्टीमची क्वालिटी डिसाइड करते स्टुडंट, आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय करते, क्वांटिटी डिसाइड करण्याचं काम करते. आणि आपल्याला दोन्ही पण करायचं आहे, आपल्याला क्वालिटेटिव्ह अनालिसिस पण करायचंय, क्वांटिटेटिव्ह पण करायचंय. त्यामुळे दोन्ही आपल्यासाठी गरजेच्या आहेत. आणि आता आपण फायनल कन्क्लुजन जे आहे ते काढलेलंच आहे. तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असतात आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असतात. तर ह्या ऍडिटिव्ह असतात, कशा असतात, ऍडिटिव्ह आहेत, आणि ह्या काय आहेत, नॉन ऍडिटिव्ह असणार आहेत, बरोबर की नाही. ठीक आहे, तर हे आपल्याला काय करायचंय, समजून घ्यायचंय. होप स्टुडंट तुम्हाला एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी जे आहे ते लक्षात आलं असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर RS केमिस्ट्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.